आज आपण खुटपुरी या गावामध्ये दशपर्णी अर्क एक जैविक कीटकनाशक तयार करणार आहोत। याकरता आपल्याला मार्गदर्शक म्हणून बीसीआयचे क्षेत्रप्रवर्तक सन्माननीय अनुप वानखळे सर हे आहेत। यांच्या माध्यमातून आपण इथं दशपर्णी अर्क हे तयार करत आहोत। सोबतच त्यांच्या सोबत आहेत खुटपुरी येथील लीड फार्मर सुनील भाऊ घोरपडे। तसे माझा परिचय द्यायचं म्हटलं तर मी मांडका येथील लीड फार्मर संतोष बोचरे। आपण बीसीआयच्या माध्यमातून इथं दशपर्णी अर्क हे जैविक कीटकनाशक तयार करणार आहोत। तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यासाठी लागणारं ज्या वनस्पती आहेत आणि कसं तयार करायचं आणि याचे बेनिफिट काय आहेत हे मी तुम्हाला या आवर्जून शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। सर्वप्रथम आपल्याला हा 200 लिटरचा एक बॅलर घ्यायचा, यामध्ये पाणी भरून घ्यायचं। बॅलर मध्ये थोडा एक 4-6 इंच जागा खाली राहू द्यायची, जेणेकरून आपलं द्रावण त्यामध्ये बसेल। सर्वप्रथम आपण ह्या ज्या 10 प्रकारच्या वनस्पती आहेत ह्या पाहूया। हे कनेराची पानं आहेत, 5 किलो कनेराची पानं घेतले, 5 किलो पपईचे पानं आहेत, निंबाचे पान आहेत 5 किलो, हा एरंड आहे, हे सीताफळ आहे आणि हे जे आहे हे निरगुळ आहे। बघा आपण पाहू शकता ही रुई आहे आणि हा धोत्रा आहे आणि हे टणटणी आहे। सर्व ह्या ज्या वनस्पत्या आहेत ह्या वनस्पत्या जहरील्या वनस्पत्या आहेत, जेणेकरून याला कुठलं जनावर सुद्धा खात नाही। आता आपण याच्या माध्यमातून विचार करा, याला जनावर जर खात नाही तर ह्या कीटकांसाठी किती घातक असतील। म्हणून बीसीआयच्या माध्यमातून आपल्याला दशपर्णी अर्क तयार करायचा आहे। सर्व शेतकऱ्यांना दशपर्णी अर्कांचा वापर करावा शेतकऱ्यांनी, जेणेकरून आपल्या किडीचा प्रादुर्भाव हा कमी होईल आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल। बघा आता आपल्याला हे प्रोसेस करायची आहे आणि हे मिरची आहे, लाल हिरवी मिरची आहे खुरासनी, ही सर्वप्रथम आपल्याला या बॅलर मध्ये टाकायची आहे। यानंतर आपल्याला यासाठी आपण पेस्ट काढलेला आहे लसणाचा, ही लसणाचं पेस्ट आहे। बघा पाहू शकता 1 किलो लसणाचं पेस्ट आहे, हे सुद्धा याच्यामध्ये सोडायचं। गाईचं गोमूत्र आहे, गाईचं गोमूत्र सुद्धा आपल्याला 5 लिटर घ्यायचं आहे। आता गाईच्या गोमूत्राचे आपल्याला बरेचसे याचे फायदे माहित आहेत। त्यानंतर बघा हे शेण आहे, हे गाईचं शेण सुद्धा 10 किलो, गावरान गाय देशी गाईचं हे 10 किलो शेण आहे। आणखी सुद्धा आपल्याला हे टाकायचं याच्यामध्ये, इथं आणून ठेवलेलं आहे। नंतर हे सर्व आपल्याला काळी नट फिरून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या सर्व वनस्पती यामध्ये टाकायच्या आहे आणि ह्या टाकल्यानंतर आपण याला एका पोत्याच्या साहाय्याने किंवा कापडाच्या साहाय्याने याला बांधून ठेवून 30 दिवस याला झाकून ठेवायचं आहे। 30 दिवसानंतर हे सर्व द्रावण जे आहे हे आपल्याला कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे। वस्त्रगाळ केल्यानंतर आपण हे जैविक कीटकनाशक म्हणून वापरू शकतो। टाका सर्व टाका। तर सर्व शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की शेतकऱ्यांनी इतर कंपन्यांचे केमिकलचे कीटकनाशक न वापरता हे जैविक कीटकनाशक तयार करावं। खूप चांगले रिझल्ट आहे। आम्ही दरवर्षी निंबोळी अर्क असो, दशपर्णी अर्क असो याचा वापर करत असतो आणि खूप चांगला रिझल्ट या कीटकनाशकाचा आहे। भारी भारी आपण औषधे आणतो, आपला खर्च वाढवतो आणि या केमिकलच्या कीटकनाशकांपासून किती मोठा आपल्या शरीराला प्रॉब्लेम येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात हे आपल्याला माहित आहे, परंतु तरी सुद्धा आपण दुर्लक्ष करतो। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचे कीटकनाशक तयार करावे। निंबोळी अर्क सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या किडीचा प्रादुर्भाव रोखते, निंबोळी अर्क सुद्धा तयार करावा। आता सध्या आपण दशपर्णी अर्क तयार करत आहोत, नंतर टाका। सर्व प्रकारच्या वनस्पती यामध्ये टाकून द्यायच्या, नंतर याला 1 महिन्यासाठी आपल्याला बांधून ठेवायचं आहे। असो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लक्षात आलं असेलच। सोबतच आपलं इथं व्हर्मी कंपोस्ट सुद्धा बनवायचं आपल्याला।
हे एक वर्मी कंपोस्टचं बेड आहे। शेतीसाठी लागणारं एक चांगलं उपयुक्त असं गांडूळ खत यामधून तयार होते। हे आता प्रोसेसमध्ये आहे सध्या। हे अगदी आपण याला थंड केल्यानंतर आपण यामध्ये गांडूळ सोडणार आहोत आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये एकदम चहापत्तीसारखं हे खत तयार होते। खूप चांगल्या प्रकारचं खत असते आणि याचं शेतीसाठी चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा बेड लावायचा आणि आपल्या शेतीचं नक्कीच उत्पन्न वाढवायचं। धन्यवाद।